आपण सगळे आहे ना चवीने खातो. बरोबर. चव चांगली असेल म्हणजे जर घ्या पाणीपुरी घ्या किंवा शेवपुरी किंवा काही काही गोष्टी असतात, तर त्या गोष्टी खाताना खरंच त्यामध्ये पोषण मूल्य किती असतात आणि कशामध्ये पोषण मूल्य जास्त आपल्याला मिळू शकतात, जे आपण खायला हवं, की सकाळी काय खायला हवं, की दुपारी काय, की हे जे तुम्ही सांगितलं रात्री कमी, तर सकाळी काय, दुपारी काय, संध्याकाळी काय, असं पोषण मूल्यानुसार जर म्हणजे तेही आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच आहे की सकाळीचा जो जे नाश्ता आहे तुमचा उठल्यानंतर तो राजाप्रमाणे करा, दुपारचं जेवण आहे ते राजकुमाराप्रमाणे करा आणि रात्रीचं भिकाऱ्याप्रमाणे करा. हे जे शास्त्रांनी सांगितलंय ना तेच आहे, तोच पंडा आहे, अजून काही नाही आहे. सकाळी सकाळी आपलं मी तर मगाशी सांगितलं की ग्लायकोजन लेवल डिप्लेटेड असते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये शुगर नसते, शुगरची कमी असते, बरोबर आहे. तर त्यावेळेला तुम्ही कितीही खाल्लं तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही, कारण ती शरीराची गरज असते. त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त काप्स खाऊ शकता, प्रोटीन घेऊ शकता, म्हणजे सगळ्या गोष्टी एक नियंत्रित चांगला एक नाश्ता तुम्ही प्रॉपर जर सकाळी केलात ना तर दॅट वुड बी द बेस्ट थिंग, म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती. आणि पण म्हणजे हेच, आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं, म्हणजे आता हल्ली तर तुम्हाला माहिती आहे 2 डाएट खूप फेमस झालेत, एक दिवेकरांचा डाएट, एक जगन्नाथ दीक्षितांचा डाएट. हा जो प्रकार आहे हा सध्या लोकांमध्ये खूप चढाओढ आहे त्याच्यामध्ये. पण माझ्या मते तर हेच मी सांगू इच्छितो की सकाळचा नाश्ता तुम्ही प्रॉपर करावा प्रत्येकाने घरातनं निघताना. म्हणजे ऑफिसमध्ये खूप वेळ होतोय म्हणून काही काहीतरी खाल्लं आणि गेलं तसं करू नका. थोडं लवकर उठा, पण सकाळचा नाश्ता हा प्रॉपर करा ज्याच्यामध्ये सगळं असेल, कारण तो सगळ्यात महत्त्वाचा वेळ आहे. कारण आम्ही पण सकाळी जेव्हा यांचा पहिला डाएट असतो त्याच्यामध्ये खूप सारे कार्ब्स असतात, प्रोटीन्स असतं, सगळंच मिक्स असतं, आणि ह्याचबरोबर मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स, या गोष्टी पण सगळ्यात महत्त्वाच्या आहेत ज्या तुमच्या सेवन झाल्या पाहिजेत. आणि फळं वगैरे जास्तीत जास्त खा, जेवढी फळं तुम्ही खाल तेवढं चांगलं आहे. मुळात आपण मोस्ट ऑफ बघतो की आपण रात्रीचे ज्युसेस वगैरे पितो, त्यावेळी आपण काय करतो की चौथा जो महत्त्वाचा आहे तो बाहेर फेकतो, जो शरीराला आवश्यक आहे, जे फायबर्स मिळतात त्यातून, आणि आपण फक्त सुक्रोज घेतो, बरोबर आहे, किंवा ती फ्रुक्टोजमध्ये ती होतं ते घेतो आपण. तर ते बेस्ट आहे की तुम्ही फळं ॲज इट इज खा, ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. सकाळ दुपार वगैरे तुम्ही जेवढं फळं खाल तेवढी चांगली आहेत. हिरव्या पालेभाज्या त्या चांगल्या आहेत. या पद्धतीने जर केलात ना तर तुम्ही अतिशय सुंदर आपण स्वतःला मेंटेन करू शकतो. आणि जे व्यायाम करतात त्यांना मात्र प्रोटीनची नितांत गरज आहे. प्रोटीनशिवाय तुम्ही व्यायाम करताय तर म्हणजे आपण म्हणतो की कित्येक आता लेख तुम्हाला दिसतील असे की अरे प्रोटीन खाल्ल्याने हे होतं, किडनीचा प्रॉब्लेम होतो, हे होतं, पण तुम्हाला हे कळत नाही की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं प्रोटीन पण आपण दिवसाला खात नाही. आपल्या जे इंडियन लाईफस्टाईलमध्ये कित्येकांचं तर 0 ग्राम प्रोटीन आहे. तर त्यामुळे ज्या गोष्टी आवश्यक आहेत शरीराला, ज्या ॲमिनोज शरीर तयारच करत नाही, तर त्यांना तुम्हाला बाहेरूनच द्यायला लागणार. त्याला दुसरा पर्याय काय आहे? त्यामुळे जिमच्या आधी 1 ते 1.5 तास आधी प्रॉपर नाश्ता करणं, म्हणजे जे काप्स लोडिंग वगैरे आहे ते करणं, आणि जिमच्या नंतर ताबडतोब शरीराला सिंपल काप्स आणि प्रोटीन देणं, जेवढ्या लवकरात लवकर देता येईल तेवढं. हे आहार जे आहेत ना 2, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते प्रत्येकाने फॉलो केलं ना ते खूप चांगली बॉडी, म्हणजे मी म्हणत नाही बॉडी बिल्डिंगची बॉडी, पण एक चांगली व्यवस्थित एक चांगलं हे शरीरयष्टी आणि एक मॉडेल फिजिक तुम्ही करू शकता.